मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 107 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की, हे मना, तुझ्यात कधीही राग किंवा खोटेपणा, आरोप करण्याची वृत्ती नसावी. हे मना, आपली बुद्धी सदैव साधू आणि सज्जनांच्या संगतीत स्थिर ठेव. हे मना, दुष्ट आणि विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांचा संग सोडून दे. असे आचरण करून तू मोक्षाचा खरा भागीदार होतोस. मित्रांनो, राग, द्वेष, खोटेपणा, आरोप करणे यासारखी वृत्ती मनुष्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींना आकर्षित करतं. म्हणूनच दुष्ट वृत्तीच्या माणसांपासून दूर होऊन साधू आणि सज्जनांच्या संगतीत राहावं. कारण साधू सज्जनांकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे आपल्या स्वभाव व बुद्धीत योग्य बदल घडत जातो. या बदलामुळे आपल्यातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. ही सकारात्मक ऊर्जा आयुष्यात आपल्याला यश देते व पुढे मोक्षापर्यंत घेऊन जाते. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि, हे मन, तुम्हें कभी भी क्रोध या झूठे आरोप लगाने की आदत नहीं रखनी चाहिए. हे मन, अपनी बुद्धि को हमेशा संतों और महान लोगों की संगति में स्थिर रखो. हे मन, बुरे और दुष्ट प्रवृत्ति वाले लोगों का साथ छोड़ दो. इस प्रकार काम करके आप मोक्ष के सच्चे भागीदार बन जाते हैं. दोस्तों, क्रोध, नफरत, झूठ और इल्ज़ाम जैसी प्रवृत्ति इंसान में नकारात्मक ऊर्जा पैदा करती है. नकारात्मक ऊर्जा हमारे जीवन में नकारात्मक चीज़ों को आकर्षित करती है. इसलिए बुरे लोगों से दूर होकर संतों और अच्छे लोगों की संगति में रहे, क्योंकि संतों और सज्जनों से हमें जो ज्ञान मिलता है वो हमारे स्वभाव और बुद्धि में सही बदलाव लाता है. यह बदलाव हमारे अंदर की नकारात्मकता को कम करता है और सकारात्मक ऊर्जा को बढ़ाता है. यह सकारात्मक ऊर्जा हमें जीवन में सफलता दिलाती है और आगे मोक्ष की ओर ले जाती है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O mind, you should never cultivate the habit of anger or making false accusations. O mind, always keep your intellect steadfast in the company of saints and great souls. O mind, forsake the company of people with evil and wicked tendencies. By working in this manner, you should become a true recipient of liberation." Friends, tendencies such as anger, hatred, lies and accusation generate negative energy within a person. Negative energy attracts negative things in your lives. Therefore, stay away from bad people and keep the company of saints and good people. Because the knowledge we receive from saints and virtuous people brings about a positive transformation in our nature and intellect. This change reduces the negativity within us and boosts positive energy. This positive energy brings success in life and lead us towards ultimate liberation. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.